म्हणावं नावावर जाऊ नको, तू आमच्या नावावर बिलकुल जाऊ नको. तुला वाटत असेल तर मी गोदाकाठचा वाघ आहे, गंगखळीचा वाघ म्हणते. त्याला म्हणावं नावावर जाऊ नको, तू आमच्या नावावर बिलकुल जाऊ नको. तुला वाटत असेल तर मी गोदाकाठचा वाघ आहे, गंगखळीचा वाघ म्हणते. तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल मराठी भाषेमधून. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. तर सिम्पली ते हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण इथे कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. तर इथे आपण हा जो फोटो असेल तो सिलेक्ट करूया, इथून ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला थोडं स्क्रोल केल्यानंतर रेशो ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा इथून बॉक्स आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. फोटो नीट नसेल बसला तर 2 बटन इथून सेट करून घ्यायचं आहे. फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्या जुटायचे आणि नंतर तुम्हाला खाली ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करा. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करा. हे तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करा. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचे. तर अशा वेळेला नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. येथे तुम्ही बघू शकाल की सिम्पली इथून बॅक करूया आणि हा जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिलेत. ह्या बीट आपल्या जिथून पण चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली ते 8 सेकंद तिथे चेंज होत आहे. तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो बीट व्हिडिओ असेल ना तो शेवटच्या बीट व्हिडिओपर्यंत स्प्लिट करत द्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली इथे तुम्ही बघू शकाल की पहिले जे आपले डायलॉग आहे ना जिथून चालू होते तिथून आपले PNG ॲड करायचे. ठीक आहे, 5 PNG दिलेत आपण. तर सिम्पली तुम्हाला आहे ना 2-3 PNG ॲड करून दाखवतो. त्यानुसार पुढचे PNG तुम्ही स्वतः ॲड करून घ्यायच्यात. तर पहिला आपला डायलॉग कुठून चालू होतोय तो बघायचा आहे आणि कुठे संपतोय तिथपर्यंत आपल्या यायचं. ठीक आहे, ओके. आपला इथं डायलॉग येतोय आणि इथून संपतोय. तर सिम्पली ह्या बीट व्हिडिओवरती क्लिक करू तर स्पीड करूया आणि हा जो पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा रिप्लेस खाली थोडं इथं स्क्रोल करून रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पहिल्या PNGतून ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता दुसरं पण आपल्या कुठपर्यंत डायलॉग येतोय तो बघायचा आणि तुम्ही सिम्पली दुसरं PNGतून ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही आहे ना 4 PNGतून डायलॉगच्या ॲड करायच्यात आणि जे 5वं PNG असेल ते तुम्हाला इमोजी PNG आपण दिलेलं आहे ते तुम्हाला इथून ॲड करून जिथून पण आपले डायलॉग संपतात तिथून तो शेवटच्या फोटोपर्यंत आणायचं. ठीक आहे, अशा इथून तुम्हाला PNG ॲड करून घ्यायच्यात. तर मी PNG आणि फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की PNG आणि फोटो आपण ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे खाली थोडं स्क्रोल करू ॲडचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करायचं म्हणजे आपला फोटो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. त्याच्यानंतर पहिल्यांदा टच थांबवून त्या की द्यायची अशा प्रकारे. ठीक आहे, की दिल्यानंतर आता आपल्या ह्याच फोटोचे शेवट लिहून येते की द्यायची आणि फोटो थोडा झूम करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला झूमचा इफेक्ट इथून बसून जाईल. आता हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. कंबोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल पॉपिंग कॅन्डीचा, तो इथून तुम्हाला इथून स्लाइड करा अशा प्रकारे. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला इनमधला ऊसचा जो हेड असेल इथून स्लाइड करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा तो एक स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा तो एक स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला 6 स्लाइड हा जो हेड असेल तो स्लाइड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे ना त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला क्रॉस ओपनचा जो फेड असेल तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या तरी पुढच्या वेळ सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो फेड असेल तो स्लाइड करायचा आहे. इथून हे सर्व फेड दिल्यानंतर पहिल्यांदा जुटायचं आहे. खाली इथं इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली ना इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा आहे तो स्लाइड करा अशा प्रकारे. आणि स्लाइड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायच्या वेळ चिल्ल्यानंतर सिम्पली 6 सेकंदापर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड तुम्हाला सिम्पली 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता आपले थोडं पुढे यायचं येते आणि बॉडी इफेक्ट्स ऑप्शन येते खाली त्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली स्टोकच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ऑप्टिकल स्कॅनचा इथून इफेक्ट मिळून जाईल तर इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर 6 सेकंदात इथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचं आहे. इथून तुम्हाला हा जो वेळ असेल इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ह्याचं नाव तुम्हाला आपण वरती द्या, सर्व इफेक्टचं आपण नाव वरती देतो. हा इफेक्ट आहे तो तुम्हाला नवीन आहे, इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला. तर हा इथून इफेक्ट तुम्हाला इंट्रो आणि आउटरोमध्ये मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तर इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 6 सेकंदापासून 8 सेकंदापर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला पुढे जो आपण स्प्लिट केला ते द्यायचा आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ग्लिच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा आहे, तो सिलेक्ट करायचा फर्स्टलाच असेल. तिथं आपण सिलेक्ट करूया अशा पायानं बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 10 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा आहे, तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 12 आणि 14 सेकंद इथले जे दोन्ही फोटो असतील ते दोन्ही फोटोला ह्या इफेक्टची लेंथ ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करायचं आहे आणि सिम्पली बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 16 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल झूम स्प्लिटचा आहे, तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल शेवटच्या दोन्ही फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.